राज ठाकरे जेव्हा असं अचानकपणे म्हणतात, की मी सगळं विसरायला तयार आहे, मराठी माणसांसाठी आणि पुढच्या काही मिनिटामध्ये उद्धव ठाकरे तिकडून लगेच त्याला प्रतिसाद देतात. हे इतकं अचानक घडलेलं आहे, की याच्या आधी सुद्धा काही घडलेलं आहे? नाही, मला तरी वाटत नाही तसं आधी काही घडलेलं आहे. कारण का विषय असा आहे, की हिंदी भाषा अनिवार्य करावी, सक्तीची करावी. हा काही आम्ही आणलेला विषय नाही. ना त्यांनी आणलाय ना आम्ही आणलेला आहे. राज्य सरकारने तो विषय आणला. राज ठाकरे साहेबांनी त्याच्यावरती त्यांचा पूर्वीपासून मराठीच्या बाबतीमध्ये त्यांचा आग्रह पूर्वीपासून राहिलेला आहे. आणि त्यामुळे त्या मातृभाषेच्या विषयामुळे दोघे एकत्र आले. शेवटी कसं आहे, की एखाद्या विषयावरती जर एकत्र आले, त्याच्यातून संवाद झाला, मतभेद वगैरे सगळं असतात काय, पण एका विचारासाठी जर एकत्र आले तर तुम्ही लगेच त्याचं युतीमध्ये जोड करून टाकता त्याची. नाही, युती जी झाली आतापर्यंत, जेवढ्या युती आघाड्या झाल्या, कशाच्या आधारावर झाल्या? विचारांच्या आधारावर झाल्या. मग विचार जुळले, माणसं राजकारणात वेगळी होतात, विचार जुळत नाहीत म्हणून. विचारच माणसाला एकत्र आणतात ना. म्हणून राजकीय चर्चा सुद्धा सुरू झाली, की या वैचारिक ह्याच्यातूनच तुमची युती होणार. बरोबर आहे. हो, पण एकंदर जर तुम्ही पाहिलं आता तर निदान मातृभाषेसाठी तरी दोन बंधू एकत्र आलेले आहेत. किंबहुना मराठी माणूस महाराष्ट्रातला एकत्र आलेला आहे. किंबहुना इतर पक्षाच्या लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. ते सुद्धा एकत्र आलेले आहेत मराठी म्हणून. पण राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र येण्याची ही नांदी आहे का? आता त्या विषयावरती बोलू शकत नाही. तुम्ही त्याचा अर्थ तसा काढता. नाही, परंतु पण हीच ती वेळ आहे का? हाच तो क्षण आहे का? हा, निश्चितपणे जर दोघे भाऊ या विषयावरती आता एकत्र येत असतील तर त्याचा निश्चितपणे आपल्याला आनंदच आहे. पुढे काय होईल मला आजच्या निहितीच्या उदरात पुढे काय दडले त्याची मला कल्पना नाही. परंतु कधीही एखादा विचार जर असेल आणि तो विचार आणि त्या विचारामध्ये जर आपलं मत असलं, एकत्र मतैक्य झालं, तर भविष्यामध्ये सुद्धा बऱ्याच विषयांवरती लढायला माणसं समोरही जाऊ शकतात.